नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण करूया पौष्टिक आणि चमचमीत अशी घरामध्ये ज्या काही थोड्याफार भाज्या उरलेल्या असतात, त्यापासून मस्त अशी ग्रेव्हीवाली भाजी करूया. त्यासाठी इथे मी 5 ते 6 घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत. चिरून एक शेवग्याची शेंग घेतली आहे. थोडे मटारचे दाणे घेतले आहेत. थोडे स्वीटकॉर्नचे दाणे घेतले आहेत आणि एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे आणि थोडे गाजरसुद्धा घेतले आहे. ह्या ज्या चिरलेल्या भाज्या आहेत त्या पाण्यामध्ये घालून एकदा धुवून घ्यायच्या आहेत. तुम्ही या ठिकाणी बटाटा, वांगं किंवा दोडका ज्या काही भाज्या घरामध्ये उपलब्ध असतील त्या घेतल्या तरीसुद्धा चालतील. आता इथे भाजीच्या ग्रेव्हीसाठी एक मध्यम आकाराचा कांदा मिक्सरला जाडसर असा वाटून घेतला आहे. तुम्ही या ठिकाणी कांदा बारीक चिरून घेतलात तरीसुद्धा चालेल. रेसिपी अगदी सविस्तर सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. आता इथे अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट घेतली आहे. 1 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट घेतले आहे आणि 1 टेबलस्पून तिळाचे आणि खोबऱ्याचे कूट घेतले आहे. तर इथे भाजी करण्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतले आहे आणि तेल तापल्यानंतर मिक्सरला जाडसर वाटलेला कांदा आहे तो त्यामध्ये घातला आहे आणि थोडा वेळ असे बारीक गॅसवरती 2 मिनिटं परतून घ्यायचे आहे. या भाजीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्यामुळे भाजी पौष्टिक होते आणि तितकीच चविष्टसुद्धा होते. आता इथे कांदा छान गुलाबी झाला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट घातली आहे आणि थोडा वेळ तीसुद्धा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे कांदा थोडा परतला गेल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. आणखीन अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे. हे सर्व मसाले तेलामध्ये आणि कांद्यामध्ये व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर बारीक केलेला खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. शेंगदाणा आणि तिळाचे कूटसुद्धा घालायचे आहे. आणखीन थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे. आता हे सर्व मसाल्यामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे. शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचा खीस तुम्हाला किती प्रमाणात ग्रेव्ही हवी असेल त्या प्रमाणामध्ये कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि ते भाज्यांचे प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता मसाले जळू नयेत म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे. रेसिपीसाठी लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तुम्ही चेक करू शकता. आता इथे मसाले छान असे परतले गेले आहेत, त्यामध्ये थोडेसे पाणी घालून ज्या काही भाज्या चिरलेल्या होत्या त्या सर्व घालायच्या आहेत आणि भाज्यांना मसाला लागेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये घातलेल्या प्रत्येक भाजीमध्ये काही ना काही पौष्टिक गुणधर्म आहे. शेवग्याची शेंग आरोग्याच्या दृष्टीने किती पौष्टिक आहे हे सर्वच जाणतात. गाजर हे डोळ्यांसाठी चांगले आहे. असे प्रत्येक भाजीमध्ये पौष्टिक गुणधर्म आहेत. म्हणून ही अशी मिक्स भाजी आठवड्यातून एकदा तरी खाल्ली गेली पाहिजे. आता इथे भाज्या छान मसाल्यामध्ये परतल्या गेल्या आहेत. आता त्यावर थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचे आहे आणि भाजी 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे. ही पहा, भाजी आता इथे अर्धवट शिजली आहे. आता त्यामध्ये शिमला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि थोडी कसुरी मेथीसुद्धा घालायची आहे. शिमला मिरची ही सगळ्यात शेवटीच घालायची आहे, त्यामुळे शिमला मिरचीचा भाजीला स्वाद एकदम छान येतो. हे पहा, भाजी आता इथे छान अशी शिजत आली आहे. आता त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला हा शेवटीच घालायचा आहे, त्यामुळे गरम मसाल्याचा सुवास छान येतो आणि थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. हे पहा, भाजी आता इथे छान अशी तयार झाली आहे. ती मी आता एका भांड्यामध्ये सर्वसुद्धा केली आहे. ही भाजी चपातीबरोबर किंवा भाताबरोबर अगदी सुंदर लागते. अशी भाजी तुम्हीसुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. हे पहा, भाजी आता इथे किती मस्त दिसत आहे. ही खाण्यासाठी सुद्धा तेवढीच चविष्ट आणि पौष्टिक सुद्धा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.